कसला फोटो पप्पा? नाही काय नाही, तू नको लक्ष घालू याच्यात. माझ्या मोबाईलवर आलेला फोटो मी कवा डिलीट करून टाकलाय. इंटरनेटवर काही टाकतात. हल्ली ते लॉकडाऊन झाल्यापासून ना लोकांना काही उद्योगच राहिला नाही. काय वाटेल ते डोक्यात येईल ते काही बी करत राहतात कुठाने आपले. तुम्ही केलं हे सगळं? अरे काय केलं असेल कोणतरी. आता इतर कल्याणी लोक काय कमी असतात का जगात? काही कुणी केलं काय? हॅलो, गुरु दिसलाय काय? कुठे आहे तो? कुणाचा फोन आहे? ते परेशच्या बाबांचा. मग कट कशाला करताय? उचला ना, बघा. उचला तो फोन, उचला म्हणते ना. उचला आणि काय म्हणतात ते बघा. हॅलो, धनाजीराव. हॅलो, वहिनी धनाजीराव आहेत का? आहेत ना, ते इथंच आहेत. बोला तुम्ही. काय धनाजीराव, किती फोन करायचे तुम्हाला आणि फोन काय कट करताय तुम्ही? हे बघा, तुमच्या मुलीमुळं आमची नाहक बदनामी होते. गेले महागात पडा ना तुम्हाला. जाऊ द्या, आता हे लग्न मोडलं म्हणून समजा. तुमचा आमचा संबंध संपला कायमचा. सुमन, सुमन, डोळ्यात पाणी काढायचं नाही अजिबात. मी सांगतो, हे बघ, तू म्हणत असशील ना तर मी आत्ताच्या आत्ता परेशरावाकडे जातो. त्याला पुढे हात जोडतो, पाय पडतो. वाटलंच तर ना मी त्याच्या पुढे नाक घासून माफी मागतो. पण तू रडू नको. अगं, तुमच्या डोळ्यात पाणी बघितल्यावर माझं कसं होतंय. तू अजिबात रडू नको. हा,
स्नेहा स्नेहा ए बाळा अगं तायडे रडू नको तू ए तायडे रडू नको अजिबात रडू नको अगं मी आहे ना अजून जिवंत काय वाईट वाटून घेऊ नको मी आहे अगं पोरीला असं रडताना मला बघवत का ग ते काही नाही मी आता जातो त्या परेशरावाचे पाय धरतो पप्पा मला जड नाही ना झालं मी अगं काय येण्यावानी बोलती तू मग मला का जाऊ मी हवं तर ना मी एक गाव सोडून कुठेतरी निघून जाते मी लांब निघून जाते मी तिकडे जाऊन नोकरी करते मी नोकरी करत पैसे कमवत नाही झालं तर नाही झालं ना लग्न अगं असं काय बोलते अगं काय तू येड लागल्यावानी बोलती ए पोरे असं नाही ग अगं अगं आपल्या पोटची पोरगी असं बोलायला लागलं बापाच्या काळजाला भूक पडतेत ग काय बोल नको मी जातो समत करून देतो सगळं जुळवून आणीन मी आणि नाही ना जुळवता आलं मला तर सरळ विष घेऊन जीव संपून टाकीन नाही तर काय करू मग मी माझी सोन्यासारखी पोरगी इथं बिगर लग्नाची घरात बसून राहिली अरे बाप म्हणून काही केलं नाही मी आणि मूर्ती मला तसंही त्या माईचे माणसं मला मारायला टपले असतील कधी असं जीव घेतो असं झालं असेल त्यांना जाऊ दे तसंही मरायचं असंही मरायचं एकदाच मरतो जातो मी मला माई साहेबांना भेटायचंय